नमस्कार, माझं नाव आहे संदेश कुडेकर आणि तुम्ही बघत आहात पुण्याचा मुंबईकर. सो लास्ट टाईम मी APSबद्दल बोललो, विंटर सेमिस्टर किंवा समर इनटेक बोललो की कुठल्या याच्यामध्ये तुम्हाला ॲडमिशन घेतलं पाहिजे आणि तुम्हाला जर्मनीमध्ये येण्यासाठी किती खर्च लागतो याचा पण मी व्हिडिओ बनवला आहे. तो तुम्ही चेकआउट करू शकता. पण आज मी बोलणार आहे IELTS एक्झामविषयी किंवा IELTS या डॉक्युमेंटविषयी. लाईक कोणी कोणी बोलतं की IELTS मॅन्डेटरी आहे किंवा नाही आहे, और IELTS और GRE मॅन्डेटरी आहे किंवा नाही आहे. आता हे डिपेंड करतं की तुमचे युनिव्हर्सिटी तुमच्याकडून IELTS मागते का GRE मागते, और एक ते सर्टिफिकेट मागते किंवा नाही मागत. असंही होऊ शकतं की तुमची युनिव्हर्सिटी मागत नाही. सो मी तुम्हाला IELTSबद्दल सांगणार आहे. ॲक्च्युली माझ्या युनिव्हर्सिटीला GRE लागत नव्हतं, त्याच्यामुळे मला GREचं एवढं काही माहिती नाही आहे. पण म्हणजे मी ज्या सेमला आलो त्या सेमला नव्हतं लागत, म्हणजे समर इनटेकला. पण आत्ता जेव्हा जे विंटर इनटेक चालू आहे त्याच्यामध्ये आत्ता माझ्या कोर्ससाठी हे मॅन्डेटरी केलं आहे की IELTS त्यांनी काढलं आणि GRE मॅन्डेटरी केलं आहे. सो जर IELTSचं बोललं तर माझ्या युनिव्हर्सिटीसाठी IELTS लागत होतं. सो त्याच्यामुळे मी IELTSची प्रिपरेशन केली. आणि तुम्हाला विदाऊट, जर तुमचं कॉलेज चेक करा तुम्ही की तिकडे IELTS लागतं की नाही लागत. जर नसेल लागत तर तुम्ही डिरेक्ट अप्लाय करू शकता. आणि IELTSसाठी जर बोललं तर मी पुण्यामधून प्रिपरेशन केलेली, तर मला असं वाटतं की तुम्ही ती करू नका. मी तुम्हाला एक वेबसाईट देईल, त्याच्यावर तुम्ही दर दिवशी प्रॅक्टिस करू शकता इंग्लिश प्रोफिशियन्सी. सो तुमचे ते पैसे वाचतील. जे माझा खर्च झाला 10,000 ते 15,000 रुपये IELTSसाठी, हा तुमचा वाचेल. आणि जर त्याची फीज बोलाल तर 17,000 रुपये तुम्हाला लागते. आणि जर तुम्ही कुठल्याही एका म्हणजे लिसनिंग टेस्ट असेल किंवा त्याच्यामध्ये 4 पार्ट असतात. लिसनिंग टेस्ट असते, रायटिंग टेस्ट असते, स्पीकिंग टेस्ट असते आणि त्याच्यानंतर चौथी टेस्ट असते ती रीडिंग टेस्ट. सो तुम्ही जर कुठल्याही तुम्हाला 4पैकी एका याच्यामध्ये जर कमी पडले, म्हणजे कमी आले मार्क्स वगैरे, और तर तुम्ही रिअप्लाय करू शकता. त्याचे काहीतरी 7,000 काहीतरी रुपये लागतात. म्हणजे मी कन्फर्म नाही सांगत आहे, तुम्ही एकदा चेक करून घ्या. बिकॉज मला काही फॉल्स इन्फॉर्मेशन कोणालाही स्प्रेड नाही करायचे. जे आहे ते मी रिॲलिटी सांगत असतो माझ्या व्हिडिओजमध्ये. आणि जर तुम्हाला वाटते की ती वेबसाईट नाही तुम्हाला जमत आहे, तर तुम्ही क्लासेस वगैरे लावू शकता. गोइथे इन्स्टिट्यूट आहेत, ती करू शकता. आणि मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये पण आता एक कोर्स आला आहे IELTSचाच, तोही तुम्ही देऊ शकता. तोही म्हणजे कॉलेज वगैरेसाठी ते डॉक्युमेंट चालून जातं तुम्हाला. तर माझा अनुभव जर तुम्ही बोलाल माझा IELTSचा, तर मी क्लासेस लावलेले गोइथेमध्ये नाव लावले, मी बाहेर लावलेलं. जर तुम्ही IELTS बाहेरून करताय तरीही किंवा गोइथेमधून करताय तरीही मला तर असा काही एवढा फायदा नाही वाटला त्याचा. लाईक गोइथेमधून कराल तर असूही शकतो, पण माझ्या प्रायव्हेट जिथून मी घेतलेलं तिथे मला काही फायदा नाही झाला. मी नाही त्याचं नाव घेणार. सो मी माझ्या वेबसाईट थ्रूच केलं आणि मला अराऊंड माझे पण 7.5 स्कोर मला आला माझ्या ह्याच्यामध्ये. जेवढा हवा होता तेवढा मला भेटला माझ्या युनिव्हर्सिटीसाठी. सो तुम्ही पण कराल तर मी रिकमेंड कराल की जर तुमची इंग्लिश चांगली आहे किंवा नसेलही तर वेबसाईटवरून करा त्या IELTSवाल्या. ती खूप बेटर आहे, चांगल्या प्रकारे करा. लाईक माझा अनुभव जर तुम्हाला मी सांगाल तर मी ऑफिसला होतो. मी सकाळी सकाळी उठून म्हणजे 5ला उठायचो आणि 5 ते 7पर्यंत 2 तास 2 एक्झाम द्यायचं. त्याच्यानंतर परत जेव्हा ऑफिसमधून यायचो त्याच्यानंतरही टायर्ड असायचो, त्याच्यामुळे पटापट जे लिसनिंग आहे किंवा रीडिंग एक्झाम आहे त्या पटापट मी द्यायचो. स्पीकिंग आणि रायटिंग एक्झाम माइंड माझं फ्रेश असताना सकाळी सकाळी द्यायचो. म्हणजे असं मी माझ्या कवर केलं आहे. सो हेच आहे IELTSचं जे मला तुम्हाला सांगायचं होतं प्रॉपर. आणि जर तुमच्या काही कमेंट्समध्ये अजून काही क्वायरी वगैरे असतील तर तुम्ही मला ह्या कमेंट्समध्ये पण सांगू शकता. और माझं सेम इंस्टाग्रामचं पेज आहे पुण्याचा मुंबईकर, तुम्ही मला तिकडे फॉलो करू शकता. तिकडे मला DM करा, म्हणजे इट इज व्हेरी इझी टू, म्हणजे तुम्हाला गाईड तिकडे करता येईल मला, रॅदर दॅन इथे कमेंट्समध्ये. लाईक यूट्यूबचे कमेंट्स मी थोडे कमी चेक करतो, इंस्टाग्रामवर मी थोडा जास्त ॲक्टिव्ह आहे. सो मला तिकडे फॉलो करू शकता तुम्ही, तिकडे DM करू शकता काय तुमची क्वेरीज आहे काय आहे. सो जेन्युइन जे आहे ते माझं पर्सनल एक्सपिरियन्स पण तुमच्यासोबत मी शेअर करतो, प्लस जे रिॲलिटी आहे विदाऊट एनी फिल्टर ते तुम्हाला मी सांगतो की कशाप्रकारे तुम्ही तुमचं प्रिपरेशन करू शकता. याच्यावरच मी सिरीज बनवतो आहे सगळी. जर तुम्हाला आवडली असेल तर करा सबस्क्राईब आणि
सांगा तुमचे काही फीडबॅक असेल माझ्या व्हिडिओबद्दल. थँक्यू.